नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये फेलोशिप करणाऱ्यांना 61,500 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमाबाबत आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। तर सर्वात पहिले जाणून घेऊया की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम म्हणजे काय। तर आपण थोडक्यात माहिती घेऊया मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नेमका काय आहे। तर राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाचा अनुभव कक्ष रुंदवण्यास मदत व्हावी। तरुणांमध्ये कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमान यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि यशस्वीपणे हा राबवण्यात देखील आलेला आहे। यावर्षी चालू वर्षामध्ये 25-26 करता हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे माहिती दिलेली आहे। त्यांनी काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 60 तरुणांची निवड करण्यात येणार असून त्यांना 1 वर्षासाठी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल। राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि त्यांच्या कल्पकतेचा, ताज्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा यासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनामार्फत होणार आहे। फेलोशिपचा कालावधी हा 12 महिने असून वयोमर्यादा 21 ते 26 वर्ष ठेवण्यात आली आहे। अर्ज प्रक्रिया तुम्हाला mahadesh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लवकरच सुरू होणार आहे। अर्ज शुल्क तुम्हाला 500 रुपये इथे भरावा लागणार आहे। पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणासह पदवी तुमची असायला पाहिजे। म्हणजेच काय तर तुम्ही 60% उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला पाहिजे। त्यानंतर 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे। मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळण्याचे कौशल्य आवश्यक आहे। निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी तुमची होणार आहे। यामध्ये निबंध लेखन आणि मुलाखत हे 3 टप्प्यात असणार आहे। म्हणजेच काय, जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुमचं एक ऑब्जेक्टिव्ह पेपर होणार आहे। त्यानंतर तो पेपर हा ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला निबंध लेखन इथे आणि मुलाखत असे 3 टप्प्यामध्ये हे तुमची एक्झाम होणार आहे। फेलोंना एकूण 61,500 प्रति महिना देण्यात येईल। तर मित्रांनो, हा आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जो की 25-26 करता जाहीर करण्यात आलेला आहे। तर याचा फॉर्म सध्या सुरू व्हायचा आहे। अर्ज प्रक्रिया तुम्हाला mahadesh.maharashtra.gov या संकेतस्थळावर पाहायला मिळेल। लवकरच याचा अर्ज सुरू होईल। त्याबाबत सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती लवकरच माहिती देण्यात येईल। तर तुम्ही अजून देखील आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहे मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। आणि हा फॉर्म कसा भरायचा यावर देखील मी सविस्तर व्हिडिओ बनवेल जेव्हा ही वेबसाईट सुरू होईल, म्हणजे जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल। तर याबाबत आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये तुम्ही नक्की अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये कशा प्रकारे काम चालतं आणि त्याचा अनुभव सर्टिफिकेट सुद्धा यामध्ये मिळणार आहे। सोबतच तुम्हाला 61,500 रुपये प्रति महिना सुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। याच्या व्यतिरिक्त काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये पिन करा, त्यावरती नक्की सोल्युशन प्रोव्हाइड करेल। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।